हाय सर्वांना. तर बघा आम्ही आलोय कुठे, इथं आहे मायाताई आणि इथं रंजनाताई मागणं दिसत आहे बघा. आणि आम्ही चाललो पिंकाकडं तर तिच्या बाळाला बघण्यासाठी. तर रस्त्याला झाली गाडी इकडं. ह्या आजी काय म्हणते, फोटो काढताय काय रस्त्याला चालत चालत. यो म्हैस मारते कस करा. तर बघा इकडं कसलं भारी रोप वगैरे लावली. तर इथं बंगला आहे त्यांचा आणि हे घर आहे जवळच आहे की, केवढं कुठं काम. तर पिंका बघा काहीतरी काम करते दिसत असेल तुम्हाला. तिचं काय लक्ष नाही आमच्याकडं. मम्मी इकडं आहे, मम्मीचं नाही मी हे वाटतं ती काय तिचं नाव संगीत आहे. संगीत कुत्र्याला भेट नाही सवय लागली सर्वे करताना. तीन दोघींच्या साड्या आहेत त्यामुळे मला वाटलं पिंकाचं आहे. पिंकाच्या जाऊबाईचं घर चालू आहे बांधकाम. तर मस्त अशी चौकट छान आहे. म्हणजे वेगळी नाही डिझाईन वगैरे असते ना मध्ये तशी. कुठलं कसलं शेजारी हे तांबडे इटा तुमच्या इथे काय? हां तांबडे इटेच काय उपयोग नाही ग बाई, काय सुद्धा होत नाही ते तांबडे इट होतंय. पण मध्ये बिधी फिटिंगला नाही चालत. जिना बिना सगळं केलंय. खिळ वगैरे ठोकायला त्यात येत नाही. वेल्डिंग करूनच घेतलं का आधीच. मुंबई चप्पल घालायला लागते का? कशाला ती सांगितलं नाही. मग थंडीला काही काम नाही. ही आहे हॉल ना, हॉल आहे चौकण्याचं जागेचं आहे. ही देवघर आहे असं केलं. तर चला असं आहे काम चालू बांधकाम बघा. इंजिनियर रंजन ताईला नाही तुझा. हाय सर्वांना, गुड मॉर्निंग. मी शीतल, माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आहे स्वातंत्र्य दिन, 15 ऑगस्ट आपला देश स्वतंत्र झाला. तर मी बघा ग्रामपंचायतमध्ये गेलतो झेंडा वगैरे आपलं काय म्हणते फडकावण्यासाठी. तर सगळे मुलं वगैरे आलते शाळेतली आणि गजरा श्रावण काढला. तर तुम्ही गेलता का नाही, कुठे जाता नक्कीच सांगा. आणि तर आज आहे मेन श्रीकृष्ण जन्माष्टमी. तर श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. कोण कोण उपवास धरते, कोण कोण नाही धरत तर नक्कीच सांगा. आणि मी पण पकडलाय आज, कारण आमच्या सासूबाईने बंद केलाय त्यामुळे मी धरला. तर ते 2 टाइम असतो उपवास. संध्याकाळी 12 वाजता जेवण असतं. तर आपण आता 2 टाइम काही नाही जेवायचं, सकाळीच उद्या जेवायचं. तर 12ला काय आपण जेवण जातच नाही त्यामुळे काय नाही. तर बघा आज आहे मेन लसीकरण. तर स्वयंपाक वगैरे बनवलं, चपात्या बनवल्या आणि माझा तर उपवास आहे. तिघांना जेवण आणि रात्रीची भाजी वगैरे आहे बटाट्याची. तर आत्यांसाठी पण सगळ्यांना भेंडी बनवली. चहा बनवलाय, चहा झालाय कारण दुसऱ्या वेळेस चालू आहे चहा. आणि भेंडी पण बनवून घेतली आणि भाज्या वगैरे आहेत सकाळच्या. तर वाजलेत 9. आणि इकडे बघा शिवराज आमचं हे आलाय. शिवराजच म्हणते हाय कर रुद्र. पिलू रुद्र हाय कर. हाय हाय. पॅन्टीला काय झालं याच्या पहिले सगळे तुम्ही. तर इथं बघा दुपारी लसीकरण वगैरे झालं आणि याला वाजले 1:30. जेवण वगैरे केलं, थोडी रेस्ट केली. आणि माझ्या साड्या आहे ना पिको फॉल करायच्या होत्या. तर मशीन एक खराब झालती बघा, त्यांना दाखवून घेतली. काही धागे वगैरे खाली अडकलेले. तर मला त्यातलं काही कळतच नाही त्यामुळं मी ह्यांना दाखवलं. आणि खरं मेन म्हणजे त्याला न्यायलाच लागतं दवाखान्यात, मशनीचं असं काम आहे. तर केली ह्याने नीट. आणि श्राव माठी मागणं शूट घेते. आणि बघा संध्याकाळची तयारी. संध्याकाळी मेन म्हणजे आळूची पानं आणून भरपूर दिवस झालतं. तर त्याच्यासाठी मग लसूण वगैरे हे केला, आपली मिरची ही सगळं मिक्सरला बारीक केलं, कोथिंबीर आणि त्यात हळद, ओवा, आपलं जिरे वगैरे अगोदरच बारीक केले. आणि बेसन नसल्यामुळं ना वेळ झालता
म्हणजे वड्या करायला. तर श्रावून बेसन पण आणून दिले. हे बघा मस्त अशी हिरवीगार पानं आहेत. आणि मी ह्यावेळेस जरा तांदळाचं पीठ ॲड केलं तर त्याच्यात, तर थोडी म्हणजे खुसखुसी थोडा म्हणजे काय म्हणतात कडकपणा म्हणून. तर कारण आपण त्याच्यात सोडा मी तळणार होते त्याच्यामुळं मेन, तर मग थोडंसं मी तांदळाचं पीठ ॲड केलं होतं. आणि मग दुसरं काही नाही जास्त त्यात. पटकन वेळ पण झालता. आणि हे असं बघा मिश्रण कोथिंबीर वगैरे भरपूर असल्यामुळं जास्त हिरवं दिसते, पण काही मिरची जास्त नाही टाकली. आणि मीठ वगैरे टाकून ना मी पटकन हे करून घेतलं. तर स्वयंपाक दुसरं काय भाजीत करणार नव्हते, फक्त वडीच करणार होते, कारण भाजी सकाळच्या होत्या भरपूर. आणि श्रावूना 2-3 चपात्याची कणिक राहिलेली, ती म्हणलं तू बनव चपात्या छोट्या छोट्या, तुला पण तेवढीच सवय लागेल, प्रॅक्टिस पण होईल आणि माझं पण काम कमी होईल. त्याच्यामुळं बघा, तर मी इकडं पानं वगैरे भरून घेतली. तर एक पान मी ह्यावेळेस भरलो जरा वेगळ्या पद्धतीनं पातळ असं, कारण जो जास्त रोल केला ना मग आतलं पीठ तेलामध्ये तळत नाही, त्यामुळं असे 2च घड्या टाकून भरलं होतं मी पान. तर अशा पद्धतीनं तर इथं असं भरून घेतले पातळ पातळ पानं, म्हणजे पातळ असे सिंपल लेअर करून, जास्त गोल रोल केला नाही. तर श्रावणी इकडं मग चपात्या बनवून घेतल्या. आणि इकडं मग तेल गरम करून, आणि मेन म्हणजे मटकी भिजत घातलेली सकाळी, तर तिला मटकी भाजून खायची होती, तर गरम तव्यात मग भाजली तिनं मटकी आणि खाल्ली. तर इकडं मी पण वड्या तळून घेतल्या तेलामध्ये. थोडंसं तेल टाकलं, कारण तसंच परत तेल खरकटं राहतंय, त्याचा मग जास्त वापर होत नाही, इथं काढ तिथं काढ. तर असं तळून झालेलं आहे मस्त असं. तर कोणाकोणाला आळूची वडी आवडते नक्कीच सांगा कमेंटमध्ये. आणि मटकी पण भाजली बघा श्रावण, या खायला तुम्ही पण. आणि वडी पण झाली अशाच तर अशा झालेत वड्या मस्तपैकी कुरकुरीत पण झालेत. तर कशा वाटल्या नक्कीच सांगा कमेंटमध्ये. चला तर मग या खायला सगळे.